विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय शिवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुम्हा बैल देवा पडला विश्रामी ते उत्तर यज्ञ केली. पतित पावन ब्रिदे मिरविशी याचा कायदेशी आडा सांग. पाहत मी नव्हे अर्थाचे भुकेले भलत्या एका बोले वारी. तुका म्हणे देह दीन सांडणे सहित अभिमानी ओवाळून. देवा आमचा खरोखर तुम्हाला विसर पडला असे दिसते. आम्ही एकसारखी तुमच्या ठिकाणी वटवट केली आहे. देवा तुम्ही पतिताला पावन करणारे अशी ब्रीद मिरवता. वैसे ना मग नाही 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 झाला. ते जगद्गुरु तुकोबारा देवाला म्हणते तुम्ही पतित पावने. आता जो शरण आला त्याचा उद्धार देव करतोच आहे ना. हा पुतना मावशीला सुद्धा मोक्षच दिला ना. हा वरती काय पूजा करायला नव्हती आली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना पुतना मावशी मारायला आली होती विष घेऊन. तिला सुद्धा सायूची मुक्ती देऊन टाकली देवानं. हा ही वैर्याला सुद्धा जो सायूची मुक्ती देतो शिशुपालाला तो कसा आहे. मग त्याचं ब्रीदच आहे ना ते. त्याचं ब्रीदच आहे ते. आज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबांची पुण्यतिथी आहे. हा महात्म्यांची पुण्यतिथी म्हणजे पर्व काळ असतो. ज्या तिथीला महात्मा शरीर ठेवतो त्या तिथी पुण्यवान होती. म्हणजे तिथी तर पहिली असतीच ना ती. त्या तिथीला महात्मा देव ठेवतो ती तिथी पुण्यवान होती. नाही हे तिथीला अगोदर ती तिथी असनच ना. पण तिला महत्व का आलं. माऊलींना ज्या तिथीला समाधी घेतली. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. नाथ महाराज तिला समाधी घेतली. म्हणजे तिथीला महत्व आलं ना त्याच्यामुळं. त्याला म्हणतात पुण्य तिथी. काय महात्म्यांचं व्यक्ती जीवन असतं. येतात वैकुंठातून ठरलेलं काम आहे तोपर्यंत थांबतात. कार्य झालं का पुन्हा निघून जातात नाही का. चालत्या पावली निघून जातात. त्यांच्या ठिकाणी काही नसतं. इच्छा नसती काही करणं नसतं काही नसतं. येथ उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. ज्यांचं घर कुठे वैकुंठात आणि आले काय करता उपकारा करता. उपकार आईबाप करीत नाही का. करतात ना. आईबापाचे उपकार पण ती सामान्य उपकार आहे नाही का. माय बापी पिंड पाळी याला माया पण जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते. म्हणून उपकार संतांचे आपल्यावर. आता जगद्गुरु तुकोबाराचे सांगतात
तसा भगवान परमात्मा पतिताला पावन करतो. संत तेच कार्य करतात. हम्म. संत काय आणि भगवंत काय, करुणेची उपाधी घेऊन आलंय ते ब्रह्म फक्त, म्हणून संत म्हणायचं. हा. संत का म्हणायचं? देव ते संत आणि देव वेगळे नाही, फक्त करुणेची उपाधी घेतली आणि आपण अज्ञानाची उपाधी आपल्यावर, आपण मायेची उपाधी आपल्यावर नाही का. हा. मायेनं आपल्यावर हे करून टाकली, झाकण टाकली. हम्म. म्हणून मी द्रव्याचा भुकेला असा वरवर भक्ती करणारा नाही. तुका म्हणते मी काय असा पैशाला भुकेला नाही म्हणले. हा. एक काय सगळं जग पैशाच्या मागे पळत, सगळ्याला जे पैसा आवडत नाही तो कोबर आहे म्हणतात. आम्हाला काय पैसा विसा अजिबात आवडत नाही म्हणले नाही का. हा. या धनाचा न धरी विश्वास, त्या धनाच्या भरोश्यावर बसू नको म्हणले नाही का. हा. जैसी तरुवर छाया, अरे 15 अनर्थ आहे त्या पैसा माग. हा. त्याच्यामुळेच भीती वाटते ना. भीती का वाटते? ज्याच्याकडे काहीच नाही, फार सोनं नाही, नाणं नाही, पैसे नाही, लई भारी काहीच नाही, काहीच नाही, त्याला भीती वाटते का? नाही. अरे भीती वाटेल त्याच्याकडे जाईनच कोण. नाही का. हा. काय जाईल त्याच्याकडे, त्यालाच काही द्यावं लागेल म्हणले नाही का. हा. भीतीला कारण पैसाच आहे ना. हम्म. 15 अनर्थ सांगितले, 15. हा. देवा मी द्रव्याचा भुकेलेला असा वरवर भक्ती करणारा नाही, वरवर नाही भक्ती करणारा नाही म्हणले. हा. मी काय बा असं काही माझी भक्तीच वेगळी म्हणले. मी या बाकीच्या गोष्टी करता भक्तीच करत नाही, मला फक्त तुम्ही लागत यात. हा. आवडी हे रूप गोजिरे सगुण, मला एवढं आवडत आहे फक्त. ते पाहिलं का मला सुख प्राप्त होत. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. बस. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, अरे ब्रह्माधिक पदी दुःखाची शिराणी ते पैशाचं काय घेऊन बसले म्हणले नाही का. व्यवहारात महत्व आहे त्याला, बाकी काय. हा. मी पैशाचं भुकेलेला नाही, मला काय वरपंग भक्ती नाही. एखाद्या तुमच्या थाप्याला फसला जाणार नाही म्हणले नाही का. तर महाराज म्हणतात मी अभिमान रहित देह तुमच्यावरून वळून टाकला, वा. नाही तर काहींना सिद्धी देऊन टाकी तो थांबले तिथंच नाही का. हा. काहींना मान, काहींना प्रतिष्ठा, काहींना एखादं पद देऊन टाकलं, मोठं संस्थान, झाला खुश, त्याला काही नाही का. उपाधी एखाद्याला उपाधी देऊन टाकी तो शंकराचार्य, खोगला गडीन काय बाकीच. देव अंतरला त्याचं काय. त्याचा आणि देवाचा काही संबंध नाही. भगवंत प्राप्त झाला ना, त्या बाकीच्या गोष्टी काय. कारण महाराजांना पार माणिक पाषाण खडी जैशी छत्रपतीचं मागं पाठवलं, मग त्याच्यामुळेच पाठवलं ना. मी अभिमानासहित देह तुमच्यावर वळून टाकला. देवावर प्रेमच नाही राहिलं ना. देहाचं स्वरूप कळालं, देहाचं स्वरूप कळालं. दुसऱ्याची वस्तू आहे ती. हे जे शरीर आहे ना, हे 5 जणांचा उसनं आणलाय. काम झालं की ते पुन्हा देऊन टाकायचंय, ते काळाचं आहे. ते काळाचं आहे ना, आणि धन कुबेराचं आहे. हित आहे तोपर्यंत वापरायचं, त्याचा विनियोग चांगला करायचा. शरीर बी ईश्वर प्राप्ती करता वापरायचं, काम झालं की देऊन टाकायचं. शरीराचे त्याशी समर्पिले. हा, येते त्याला देऊन टाकलं का म्हणे रक्षा झाली आपोआप.
आणि उजळीला दीप गुरुकृपे, ज्ञानदीप उजाळला म्हणले. आता काय म्हणजे असताना तादात्म्य नाही, काय साधूच द्यायचं तादात्म्य सुटलेलं असतं. जडलो अंगी अंगी मग ठेवी न प्रसंगी, काही जोरी जोगी लोकी आहे पुरती, ठेवी निवारोनी आगवी. अवकाश त्याची बुद्धी सापडली संधी, मग बळ कोणाची. गळा बांधीन पायी हलो निधी, ठाईच्या ठाई निवाडतो ते अवकळा केल्या. तुका म्हणे ठावी आम्हा साधी बरवी, वाटाची सवी मळी होणी विठोबा. देवा मी तुमच्या अंगाला येऊन भिडलो आहे, या प्रसंगी तुमचा मोठेपणा ठेवणार नाही. याकरता तुमची आमची आबरू लोकांमध्ये पूर्णपणाने आहे. तोपर्यंत विचार करा. म्हणजे खबर आहे थोडं देवाशी भांडतातच, हम्म. त्यांना लागत आहे देवाचं दर्शन हा. सगुणात, नाही का. हा. बाकीचं काही लागत नाही त्यांना. यांचं काय असं काही वस्तू करता भांडण नाहीये. हा. त्यांना पाहिजे असं सगुण भगवंत पाहिजे त्यांना. तोपर्यंत विचार करा आमच्या बुद्धीने, जोपर्यंत दम धरलाय तोपर्यंत तुमच्या आमच्यामधील भांडणाचे कारण निवारण ठेवा. एक वेळ तुम्हाला पेवा धरण्याची वेळ आल्याच्या हाती लागली, आमच्या हाती आली, म्हणजे मग बळी कोण आहे हे तुम्हाला कळेल, नाही का. हम्म. बरोबर आहे. काय भीती नाही ना तिथं, काही असं हे नाही ना. हा. ते म्हणजे करू आवडीने वाद. वाद आहे पण आवडी नाही, तो प्रेमाचा आहे. त्याच्यामधून काय प्रेमच वाढतं, प्रेम हा. त्याच्यामुळे प्रेम वाढत असतं. खरोखरच अशा निकराच्या वेळी मी आपला गळा तुमच्या पायाशी बांधून टाकेन. ते लहान मुलग आईच्या मांडीवर बसतं, आईला लाथा मारतय. आईला काय, आई मग धरून त्याला फेकून देते लांब. नाही नाही. तिला आनंद आहे त्याच्यात आणखी. हा. तिला आनंद होतो ते पोरग जितकं खेळन. असं तसंच आहे सोबरायांचं नातं आणि जे पंगाचं नातं असंच आहे ना. हा. अशा तऱ्हेने तुमची फजिती केल्यावर आपल्या कर्तव्याला कोण चुकलं आणि कोण बरोबर याची निवड होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विठोबा तुम्ही आम्हाला फार चांगले ठाऊक आहात. पहिल्यापासून जो कोणी तुमची सेवा करून तुमच्या दाराशी मागायशी येईल त्याला असेच ओरडे ठेवणे तुम्हाला सवय, नाही का. हे तर असंच आहे ना. हा. जनाबाईनं भक्ती केली, तिला किती त्रास दिला, नाही का. हा. हे जनाबाई म्हणे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारत्या, ती रान रणकी झाली म्हणते. ती वेश्या म्हणले सत्य लोकांना नेली म्हणले तो, नाही का. आणि भक्ती करणारी काय हाल करतो म्हणली तू. तुम्हाला सवय पाळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही शक्तीहीने कैसे कराल तेने, लिगाडाच्या गुन्हे खोळंबला राहिलो. माझी मदती देवा, असे ठेविला तो ठेवा, नाही करी ठेवा काही अधिक आगळा. नाही गळा पडलो झोंड, तुमची तिची माझे तोंड, चौगा चार खंड लांबणी अनुचित. नाही येत बळा आता तुम्हाशी गोपाळा, तुका म्हणे गळा उभा पाहिला. संतांचं काम आहे ना हे. नाही त्यांना देव सोडून काही लागत नाही. बाकीच्या गोष्टीला त्यांच्याकडे महत्वच नाही. ते नामदेवरायांचं एक अभंग आहे, त्या बिभीषणाला मूर्ख म्हणते नामदेवराय. तो बिभीषण मूर्ख आहे म्हणले, लंका दिली सोने त्याला. म्हणजे साधूला काय त्या सोन्याच्या लंकेचं किरकोळ काही आहे का. सोन्याची लंका सप्तकोटी शुद्ध कांचनाची, बाकीच्या तर विचारच नाही. मग काशेचे किती, तांब्याचे किती, कायचे किती, पण सप्तकोटी शुद्ध कांचनाचे म्हणले. लंकेत दिली खुश झाला ना तो. मग काय म्हणजे तो
नामदेवराय नाही का? हा नामदेवरायला पांडुरंग पाहिजे ते सोनं त्यानं काय आहे, नाही का? हा काय लंका ते आम्ही निसर्ग हो देवा आमची पुढे तुम्ही कशी कराल ते कळत नाही. तुम्हाला आपल्या मागे अशीच कटकट ठेवण्याची सवय असल्यामुळे मी इथे थांबून राहिलो आहे. देवा मी जो तुमच्या जवळ ठेवलेला ठेवा आहे तो माझा मला द्या, नाही का? मी काही निश्चित मिळाले म्हणून हवं मला दुसरं काही लागत नाही ना. हम्म मला हा ठेवा म्हणजे पांडुरंग पाहिजे मला. हा मला फक्त तुम्ही पाहिजे, तुमचं दर्शन पाहिजे, मला बाकी काही नाही लागत. हा खरा ठेवा आहे. हम्म तुमच्या गळ्यामध्ये काही संबंध वाचून आगंतुक येऊन पडलो नाही. तसे तोंडाने तुम्ही इथे बोलाल तसे मी बोलेन. मी काय असं अचानक आलोय आणि तुमच्या गळ्यात पडलो असता नाही. 4 युग भक्ती केली. हा हा? मी काय आजच आलोय असं काही थोडंच आहे का? भक्ती काय तो युगाचा भक्तनामा उभा कीर्तनी प्रल्हाद म्हणून भक्ती किती केली. आयुष्य लय होतं त्या काळात. रामावतारामध्ये अंगद म्हणून भक्ती केली. रामावतारात आयुष्य लय होतं. हा कृष्ण अवतारात उद्धव म्हणून केली. पांडुरंगाच्या अवतारामध्ये नामदेव म्हणून केली. आणि मग तेच आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळ तेथून या. मी काय असं अचानक आलो काय? म्हणून आगंतुक घेऊन पडलो नाही. यामुळे 4 चौघे मिळून दोघांच्या तंट्याचा निकाल करण्याचा प्रसंग येईल म्हणून हे लांबणीवर टाकणे योग्य नाही, नाही का? एखाद्यानं जर आपले पैसे येळवर नाही दिले तर आपण कसे वर बाय करून भांडतो. कवर थापा मारतो नाही का? आणि कवर तो असं हे करतो नाही का? तसं हे म्हणते आता मला दर्शन द्या तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात अहो गोपाळा मी काही आता निकरावर येत नाही. तुमच्या पाया पडून तुम्हाला सांगतो की आता त्यातून तुम्ही सोडवणूक करा. मला भगवंताच्या दर्शनात आनंद आहे, बाकी काही लागत नाही. अलगे धन संपदा मुक्ती सुद्धा नको म्हणले. काय कृपेविन घालावे साकडे निश्चिंती निवाडे कोण्या एका हो तैशी पुढे असो दिन. विचुनी वचनी करुणीची हरुणी भय आता काय वाहो चिंता काय करू आता का म्हणे आम्ही भावहीन जीव म्हणून देव दुरी दुरी नाही का देव दूर होतो. जीवाला हे बाकीचं लय आवडतं ना. मागण्यातच आयुष्य निघून जातो. एका वेळात मागत राहतो. ते झालं का ते झालं का ते झालं का ते झालं. आयुष्य संपून जात जे मिळायचं ते राहतं बाजूला. ज्याच्या करता हे मनुष्य शरीर दिलंय ते राहून गेलं नाही. बाकीचं किती मिळवलं तर काय उपयोग झाला बरं? नाही. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने मग आपला व्यापार कितीचा झाला ना. तोटा आला तो. मुद्दला तोटा आहे. मुदल नफा तर नाही पण मुदलही गेलं. मुदल म्हणजे आपले शरीर. नफा कमायचा आहे ना. 60वीला लक्षात. 60वीला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली एरदार झाला असं मग तो नफा आहे. आम्ही चिंता रहित बसावी अशा तऱ्हेचे कर्तृत्व आपल्याकडून काही दिसत नाही. आपली कृपाही माझ्यावर नाही म्हणून आपल्यावर संकट घालणे अयोग्य वाटते. देवा तुमच्या पुढे आम्ही पूर्वीप्रमाणे दीन स्थितीने काकुळती करीत राहू. भय धरून चिंता कशा करता करीत बसू. आप्तपणाचा संबंध घेऊन काय करायचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव अभाविक श्रद्धा भक्तीहीन आहोत म्हणून आमच्यापासून देव दूर झाला आहे. आता ही भूमिका आपली आहे. ते तर चिंतेच्या पलीकडे गेले नाही का. अवघी चिंता वारली त्यांना संत म्हणतात.
हा. संत संत म्हणजे काय? संत पद कोणाला प्राप्त झालेलं असतं, त्याची चिंताच वारली, ज्याची भीती गेली, ज्याची काळजी गेली, हं? ज्याचं दुःख गेलं. काय संत म्हणजे काय वेगळं काय असतं नाही का? हम्म. लक्षणात जो बसला आनंदी निर्भर जे देहात असतानाच जो पूर्ण हे झाला, तृप्त झाला, हं. तेच दर्शन, तीच समाधी, बाकी काय नाही का? हा. गेल्यानंतर असं काही बांधलं म्हणजे समाधी असं थोडंच. त्यालाच समाधी म्हणतो ना आपण. हा. असताना समाधी पाहिजे. असताना समाधी काय असते कळावा, ती भोगावा तो आनंद, ती समाधी काय असते बा. तरी आपल्याला समाधी म्हणजे असं योग विग लावून डोळे झाकून बसलं का समाधीच वाटते ती नाही का? हम्म. संतांची समाधी वेगळी आहे नाही का? हा. संतांची सगळे म्हणजे पूर्ण वासना नष्ट झालेल्या, निर्विचार स्थिती, मनाचं शांत स्थिर, एकाग्रता, ही समाधी आहे साधूची. हम्म. 12 अभंगात पहा ना. जगद्गुरु तुकोबाराय समाधीतच आहे ना मग. हा. मनाची एकाग्रता ज्याला साधली ना, त्याला स्थितप्रज्ञ म्हणलंय. हम्म. कॉन्शियसमेंट असं काहीतरी म्हणते त्याला. पूर्ण एकाग्रता होईल मनाची. हम्म. मनामध्ये दुसरं काहीच नाही आता. मनाचं बेस्ट, स्वच्छ, शांत, आनंदात आहे, एकरूप आहे, एकाग्रता आहे, ती खरी समाधी संतांना जी प्राप्त झाली ती. मग समाधीच आहे ना ते कायमचे. हा. हा, ती समाधी आहे. कारण या बाकीच्या समाध्या उतरल्यावर मग पुन्हा तसं नाही ना. हा. गोंदवलेकर महाराजांना तर त्या आबूच्या पहाडामध्ये 6 महिने समाधी ठेवलं होतं ना त्या योगींनी. हो. पण मग समाधी उतरल्यावर पुन्हा आहे तीच ना मग. हम्म. ते म्हणले अशी समाधी नाही पाहिजे आपल्याला, कायमची समाधी पाहिजे म्हणले. हा. हे आमच्याकडे नाही म्हणले. हे आता योग्यांचा वेगळा मार्ग आहे ना तो. हा. चांगदेव महाराजांचा मार्ग. शेवटी त्यांना इकडेच यावं लागलं का नाही. हो. आणि ही श्रेष्ठ समाधी कोणती? तीच साधूला समाधी. उरल्यावर समाधी तो वेगळा विषय नाही का? हम्म. जिवंत समाधी, जिवंत समाधी. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी आईसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीच्या सुखापेक्षा मोठं सुख आहे त्या कीर्तनात. हा. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? नाही. कीर्तन म्हणजे अरे समाधीचं सुख ओवाळून टाका म्हणले. काय आनंद असतो कीर्तनात. देहाचा नाही सगळ्याचाच विसर पडतोय ना. हा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही चिंता रहित बसावी. थोडक्यात ते असं सांगायचंय महाराजांना, आमच्यावर तुम्ही कृपा करा बुवा. ही कृपा करा, तुमची चिंता, काळजी, भीती जावी नाही का. हा. हे खरं दर्शन आहे देवाचं. अखंड समाधान हे मिळावं आम्हाला, ते देवाचं दर्शन कायमचं दर्शनामध्ये असावा. बाकीचे काही नको म्हणले. आणि आपली भूमिका म्हणून अशा तऱ्हेचे कर्तृत्व आपल्याकडून काही दिसत नाही. आपली कृपाही माझ्यावर नाही म्हणून आपल्यावर संकट घालणे अयोग्य वाटते. देवा तुमच्या पुढे आम्ही पूर्वीप्रमाणे दीन स्थितीने काकुळती करीत राहू. भय धरून चिंता करण्याकरता करीत बसू. सर्वसामान्य जीवाची स्थिती, हा. सर्वसामान्य जीवाची अवस्था आहे ही मांडली देवा पुढं तुकोबारायांनी. हम्म. हे लीला आहे संतांच्या. त्यांना स्वतःचे काहीच नाही. म्हणून
आप्तपणाचा सबंध घेऊन काय करायचं आहे, भय धरून चिंता कशा करता करीत बसू. तुकाराम महाराज म्हणतो आम्ही जीव भाविक श्रद्धा भक्ती आहोत म्हणून आमच्यापासून देव दूर झाला. काय बरोबर आहे महाराजांचं. देव कोणाच्या जवळ राहतो आणि कोणाच्या दूर राहतो. कसा तो सामान्य रूपाजवळ सगळ्यांच्या जवळ आहे. हम्म. बंद झाला होता काय? हा, आवाज गेलता. आवाज गेलता का? हा. इकडे कधी मध्ये होत थोडी रेंज कमी जास्त. त्यांना असं वाटलं असं टाइम झाला. त्यांचं काही टाकाकडे लक्ष नाही म्हणत असं. टाइमही झाला ना, भंग झाले आपले नको. हा. आज सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबांची पुण्यतिथी आहे. फार मोठं या महात्म्यांचं वैराग्य. त्या काळात कॉन्ट्रॅक्टर होती ती फार मोठी, त्या काळात फार श्रीमंत होती, पण वैराग्य होतं त्यांना, त्या गोष्टीचं काहीच हे नव्हतं. अख्खं आयुष्य जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टी ती परोपकारी. असे रामदास बाबा हे मूळचेच आळंदीला शिकलेले कीर्तनकार होते, फार मोठे. पण साक्षात्कार नव्हता ना. हा. आत्मसाक्षात्कार नव्हता, खरं देवाचं दर्शन नव्हतं, समाधान नव्हतं. नाही तर रामदास बाबा असे होते, त्यांचं कीर्तन मध्ये सगळंच अनुकूल होतं त्यांच्याकडे. फक्त एवढी गोष्ट नव्हती, हे तर थोडं तिला मान्य करत नव्हती ती, नाही का. हा. काय भगवंताला त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं होतं ना. हा. आणि मग अनुग्रहानंतर इतकं जीवन बदललं, त्यांनी अख्खं आयुष्य ओळून टाकलं आणि बाबांबरोबर शिकले. धर्माचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत केलं. अर्थात ते बाबा मोठे बाबा गेल्यानंतर मग ती काय देवावर राहिली नव्हती. थोडे दिवस राहिले, आपले 4-6 महिने राहिली. म्हणजे ती विधी अवस्थेतच असायची. लोक न्यायचे त्याला कीर्तनाला, पण मग ती देवावरच नसायची. कीर्तनाला एखादा अभंग घेतला, एखादा तेच परत परत, मग म्हणजे ते पूर्ण याच्यात गेले होते. थोड्या दिवसात तिने वेलोकी यात्रा संपवली आणि या तिथीला तरी ठेवतात माती, बाकी काही नसतं. ते मूळचेच वैकुंठातूनच आलेले असतात, नाही का. याची कारण असे म्हणलं, याची संतांचा निरोप सांगण्याकरता. आणि ते एवढे फिरले म्हणूनच आपल्यापर्यंत विषय आला, नाही का. खेडोपाडीच्या काळामध्ये अनुकूल गती, कशाचाच विचार नाही केला, द्या सुखाचा कशाचाच विचार नाही केला. खरंच ना, चंदन जसं झिजत राहतं ना, तसं ते झिजत असतो. त्यांचं स्मरण काही का होईना आपल्याकडून थोडं, ती माझं प्राणा ती आवडती जी भक्त चरित्र ते प्रशंसेची झालेली सेवा समर्थ रामदास बाबांच्या चरणी समर्पित करू. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.